नमस्कार. आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. सकाळी पोहे केले होते नाश्त्याला, त्यामुळे स्वयंपाकाला खूप उशीर झाला आणि तसंही मला लवकर जेवायला येत नाही. त्यामुळे गरम गरम बटाट्याची भाजी आणि चपात्या असा मी स्वयंपाक केलेला आहे. जी साय आहे ती पण मी एका पातेल्यामध्ये सर्व काढून घेतली. सकाळपासून ही साय अशीच वरती ठेवलेली आहे. जे दही होतं त्यामध्ये साखर टाकून फिरवून घेतलेलं आहे. मुलांना खायला होतं, कारण उन्हातून आल्यावर असं काहीतरी गार खाऊ वाटतं. त्यामुळे ह्याच रवीने आता जी साय आहे त्याचं लोणी काढून घेणार आहे. ही यात टाकून ठेवते का तर त्याच्यावरती बारीक मच्छर किंवा चिलटं बसतात. त्यामुळे असंच झाकून परत एकदा एका साईडला ठेवून देते. तोपर्यंत घरातले सर्व कामं आवरून घेते. सर्व कामं म्हणजे आपली तुम्हाला तर माहितीच आहे, आवराआवरी चाललेली आहे. तेच मी आता आवरते आहे. बाकीची पण कामं अजून आवरायची आहे. पहिले किचन वाटा आवरून घेते. हे असंच ठेवते. बटाट्याची भाजी, चपात्या, पहिले माझ्याकडे ज्या वेळेस भांडे नव्हते त्यावेळेस मला असं वाटायचं मी किती भांडे घेऊ आणि किती नको. पण असे जर भांडे घासायला काढले तर मला आता असं वाटतं की मी एवढे भांडे कशाला घेतले असतील. माझ्यासारखी सवय बऱ्याच ताईंना असेल. मला असं वाटायचं माझ्याकडे हे पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे मी सर्व वस्तू घेतलेल्या आहे. कढयासुद्धा माझ्याकडे भरपूर आहेत. पण एक वेळ अशी होती की माझ्याकडे एकसुद्धा कढई नव्हती. जी काही डबे घासायला काढलेली होती ती सर्व डबे घासून झालेली आहे. 2 डब्यांमध्ये उपवासाचे पापड आहे. वरच्या डब्यामध्ये पण तांदूळाचे पापड आणि कुरडया आहेत. ते डबे घासून झालेले आहे, त्यामुळे ते खाली नाही केले, कारण ते 2 दिवसापूर्वीच घासलेले आहे. किचन वाटा पण क्लीन करून घेतला. आता दुपारचे 3 वाजलेले आहे. घरामध्ये परत एकदा झाडू मारून घेतला. आता मला जेवायला घेते. जेवण झाल्यानंतर पुढचे जे काही काम आहे ते काम करायला सुरुवात करते. दुपारची मला हीच वेळ होते बरं का ताईंनो जेवायला, का तर मला ती सवय लागलेली आहे. घरातले सर्व काम झाल्याशिवाय जेवण मला नको वाटतं. बऱ्याच ताईंना असं वाटेल की 3 वाजता जेवण, पण मला काय झालेलं आहे ताईंनो, सवय झालेली आहे ती. घरामधलं पूर्ण काम झाल्याशिवाय माझं जेवण म्हणजे मी जेवण करत नाही. झाडू, पोछा, धुणं, भांडी, स्वयंपाक, देवाची पूजा सर्व झालं काम की तेव्हा मी जेवायला घेतो. ते दुपारचे 2 वाजो किंवा 3 वाजो, केव्हा केव्हा तर 3:30 सुद्धा वाजतात. चला, आणि आज गुरुवार असल्यामुळे खूप लेट झालेला आहे. कामं पण शिल्लकची काढलेली होती, म्हणजे रोज काही ना काही काम चाललेलं आहे. तुम्ही तर बघताच आहे रोज. अजून मला तांब्या पितळाची जी भांडी आहे ती घासायची आहे. वरती ठेवलेली आहे पोटमाळ्यावरती. पण झालं काय, परवा आपण देवाची जी भांडी घासली होती त्या भांड्यांना बाह्य पावडर नव्हती, त्यामुळे ती घासलेली सुद्धा वाटत नाही. लिक्विडनेच घासलेली आहे. गरम पाण्यामध्ये मी टाकलेली होती ती 1 तासासाठी, तशीच ठेवलेली होती. त्यामुळे हे बघा, पाण्याचा हांडासुद्धा याच्यावरती पण डाग पडलेले आहे. त्यामुळे मी आता ते भांडी नाही काढणार. जे वर पातेले ठेवलेले आहे ते तर घासून ठेवलेले आहे. तरी पण बघू, जर घाण झालेले असले तर घासून काढते, नाही तर मी ते तसेच ठेवणार आहे. ज्यावेळेस बाह्य पावडर आणील त्यावेळेस मी ते तांब्या पितळाचे हांडे घासते. जर मला शक्य झाले शूट घ्यायचे तर मी घेण्याचा प्रयत्न करते. हा जो दिवस आहे हा शुक्रवारचा दिवस आहे. सकाळपासून मी काहीही शूट घेतलेले नाही. संध्याकाळी श्री वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडली, कहाणीसुद्धा वाचून घेतली. जेवढं मला शूट घेता येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तसेच तुम्हाला गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 3 दिवसाचा एकत्र ब्लॉग आलेला आहे. सकाळपासून तुम्हाला आता भेटते. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. सकाळची जी भांडे घासून ठेवलेली होती ते मांडून घेते. भांडे मांडून झाले की मला थोडासा चहा करते, चहा पिते. काल मी काही शूट घेतले नाही, त्याचे कारण पण तुम्हाला सांगते. 2 ते 3 दिवस घरातले सर्व काम आवरत होते. जे काही भांडे घासायला काढलेले होते ते घासले. त्यामुळे खूप हातपाय दुखत होते आणि डोकं पण खूप दुखत होतं. काहीच मूड राहिला नव्हता मला काल काम करण्याचा. कसा तरी स्वयंपाक केला आणि पूर्ण दिवस ते काल झोपून घेतले. खरंच
सकाळी उठल्यानंतर आहे त्या रुटीनला सुरुवात केली. जे आपले रोजचे कामं आहे ते तर करावेच लागतात. कितीही दुखलं किंवा काही झालं तरी काम काही कोणाला चुकलेलं नाही. तसंच माझं पण झालं होतं. सर्व दुपारपर्यंत घरातले काम आवरले, त्यानंतर बाहेर गेले, ते बाहेरून आले. चला आता चहा करून पेते. तुम्हाला म्हणजे मला चहा करून प्यायचा आहे. म्याऊला पण दूध द्यायचं आहे, ती पण आली. म्याऊला दूध देते कारण ती आरडाओरडा करायला लागली. तिची वेळ झालेली आहे चहाची. मी तुम्हाला म्हणलं मी चहा करून देते, पण घरामध्ये चहा पावडरच नाही आहे. चहा पावडर संपलेली आहे. सामान पण मला भरायचे आहे. कॉफी आहे घरामध्ये, कॉफी करून देते. कालपासून मी कॉफीच देते, चहा पावडर आणायला वेळ नाही मिळाला. आणि तसंही दादांजवळ सांगायचं माझ्या लक्षात राहत नाही, त्यामुळे चला आता कॉफी करून देणार आहे. तुला दूध देते ग बाई, नको जेब काढू. हे बघा कशी बसती खाली. हो दूध पाहिजे तुला? काय पाहिजे? डोळे लावती हो का? बेऊला काय पाहिजे? नको तुला दूध? नको दूध तुला? नको ना दूध? पाहिजे का? चला चला जागेवर बजा तुमच्या. कुठं आहे म्याऊची जागा, कुठं आहे? आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. खूप खास असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. तुमच्यासाठी सरप्राईज म्हणले तरी पण चालू शकते, त्यामुळे कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चला गॅसवरती कॉफी करायला ठेवली. मला कुठली साडी घालायची आहे. दरवेळेस असं वाटतं कुठली साडी घालू आणि कुठली नको, असंच होतं. कितीही साड्या असल्या तरी विचार डोक्यामध्ये येतो कुठली साडी घालायची कुठलं नाही. तरी मी 2-3 दिवसापासून मनामध्ये ठरवून ठेवलं होतं की मला ही साडी घालायची आहे, तीच साडी मी घालणार आहे. मी आज ठरवून ठेवलेलं होतं. आज म्हणजे 4 दिवसाच्या आधीपासून मी ठरवलेलं आहे की मी कुठली साडी घालणार आहे. त्यामुळे काय झालं ना ताईंनो, रेडीमेड ब्लाऊज होता, तो मी घातल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे. तो ब्लाऊज मी जवळजवळ 4 ते 5 वेळा अंगामध्ये घातला, कसा बसतो ते बघितलं आणि त्यानंतर त्याला टिपा मारल्या आणि बरोबर व्यवस्थित मेजरमेंटच्या हिशोबाने तो मापाचा केलेला आहे. का तर तो रेडीमेड आला होता त्यामुळे. चला साडी घातल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे कुठली साडी आहे ती. साडी ब्लाऊज मी वर काढून ठेवला. खाली जाते, बेलाचे पानं घेऊन येते कारण बेलाचे पानं पण लागणार आहे आणि आपल्या इथं खाली झाड लावलेलं आहे. त्यामुळे कॉफी पण माझी तयार झालेली असणार आहे. अजून मला आवरायचं आहे. बघा मी झालेली आहे तयार. माझी सर्व तयारी झालेली आहे. देवाजवळ दिवा अगरबत्ती करून घेतली. दारामध्ये पण दिवा लावला. तुळशीजवळ, शमीच्या झाडाजवळ दिवाबत्ती झालेली आहे. चला आता खाली जाऊया. खाली सगळं सामान नेलेलं आहे. तर मी पण खाली जाते आणि सर्व ज्या ताई आहे त्या पण येतील. सोसायटी म्हणल्या त्यांना पण सांगितलेलं आहे, त्या पण खाली येतील. चला तुम्ही पण. खूप उशीर झालेला आहे. किती वाजलेले? 7:45 झालेले आहे. 7:30लाच सांगितलेलं होतं सगळ्यांना. आपण घेतलेला आहे नवीन टेम्पो. आपण जर कोणतीही नवीन वस्तू घेतली तर आपण तिची पहिले पूजा करतो. तसेच शोरूममधून आणताना सुद्धा टेम्पोची पूजा करून आणलेला आहे. जो आपला जुना टेम्पो आहे तो सुद्धा आमच्यासाठी लक्ष्मीच आहे. का तर आपण त्याच्यावरती खूप वर्ष झाले पाण्यांचा बिझनेस करतो. म्हणजे जो आपला बिस्लरीचा बिझनेस आहे तो त्याच्यावरतीच चाललेला आहे. ती आपलीच पहिली लक्ष्मी आहे, त्यामुळे तिची सुद्धा मी पूजा करणार आहे. पहिल्या टेम्पोचे सुद्धा आपण काम केलेले आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता. आता तुम्हाला दिसत असेल तो सुद्धा आपण नवीन बनवून आणलेला आहे. दोन्ही टेम्पो एका साईडला लावून घेतले. सुरुवातीला टेम्पोच्या चाकावरती पाणी टाकून घेतले. हळदी कुंकवाने स्वस्तिक काढले. जी काही आपली पूजा असते ती करून घेतली. पण इथं काय झालेलं आहे ताईंनो, मोबाईल दुसऱ्यांच्या हातात होता, त्यामुळे व्यवस्थित शूट घेता आले नाही. जसे घेतलेले आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
ज्या सोसायटीमधल्या ताई होत्या त्यांनीसुद्धा टेम्पूची पूजा करून घेतली. आज खूप छान वाटत होते. माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. 1 वर्षापासून आम्ही टेम्पो घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण काहीतरी कारणं निघत होती. शेवटी तो दिवस आज उगवलेला आहे आणि आपल्या दारामध्ये लक्ष्मीच्या रूपामध्ये दोन्ही टेम्पो आज उभे आहेत. इकडे असं पडतं म्हणजे तुमच्याकडे असं पडतं, आमच्याकडे असं पडतं. अगो बाई तुमच्या उलटा पडतो काय बोलतो ज्याच्या त्याच्या भागात पद्धत आहे. अरे लय वेगवेगळ्या छान अशी आपली पूजा झालेली आहे. मी आलेली आहे वरती. घरामध्ये जो आता पसारा आहे तो आवरून घेते. काय झालं मॅम? तू पेढा खाल्ला का? आमच्या म्याऊला पण पेढा खूप आवडतो, त्यामुळे आमच्या म्याऊला पेढा पण खूप आवडतो, त्यामुळे आमच्या म्याऊला पण पेढा दिला. तिला असे दुधाचे पदार्थ खूप खायला आवडतात. काही असलं तरी पटकन खाऊन घेते. अजून खायचं का म्याऊ? पेढा खायचा का म्याऊला अजून? खायचा? देऊ तुला? दर खा. पाहिजे अजून? बरं इकडे ये. खा. खा, तू पण खा. आता नको खायला जास्त, नंतर खा. आता राहिलेला नंतर खा. चल, गणपती बाप्पांना देवघरामध्ये ठेवून देते. आपल्याला जर खोबरं काढायचं असेल हे लगेच, तर आपण हे नारळ गॅसवरती जर तापवले तर लगेच आतमधलं जे खोबरं आहे ते निघून जातं. पण आता मला वेळ नाही, त्यामुळे मी आता हे असंच ठेवते. उद्या सकाळी बघू त्याचं काय करायचं आहे ते. झाकून ठेवते का तर त्याच्यावरती मच्छर बसू शकतात, त्यामुळे, किंवा फ्रीजमध्ये ठेवून देते. आज दिवसभर खूप फ्रेश मूड होता. का जर सर्वांचाच मूड असा फ्रेश राहतो जर आपल्या इथं काही नवीन वस्तू येणारी असली किंवा आपण काही घेणारं असलो तर. तसंच मला सुद्धा सकाळपासून झालं होतं. आजचा पूर्ण दिवस कुठं गेला काही कळालंच नाही. चला, आजचा ब्लॉग इथंच संपवते. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्व ताई दादांचे मनापासून धन्यवाद. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. गुड नाईट.